मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप योजना, प्रोत्साहन योजना, महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम याबाबत अपडेट आहे। तर 42,000 रुपये बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार होते, परंतु 31 मार्च गेल्यानंतर बरेच विद्यार्थी विचारत आहेत ते 42,000 रुपयाचं काय झालेलं आहे। तर 31 मार्चला फंड डिस्बर्स होण्याची या ठिकाणी शक्यता दाट होती, परंतु फक्त काहीच फंडिंग त्या ठिकाणी डिस्बर्स झालेलं दिसतंय। तर आता पुढे जो आहे तो डीबीटी कधी होणार आहे असं प्रत्येक विद्यार्थ्याची शंका या ठिकाणी येते आहे। तर त्याच्याबद्दल डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 31 मार्च गेलेला असला तरी 42,000 रुपयाचे तुम्हाला मिळणार आहे ते कधी मिळू शकतात, त्याचबरोबर ज्यांचे क्लेम या ठिकाणी रिजेक्ट होत आहेत, ॲप्रूव्ह बाकी आहे, त्यांनी काय काय करायचे हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघू। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन लगेच मिळून जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, इथे वेबसाईटवर आपण बघितलं असतं तर डीबीटी जी मॅप्सची वेबसाईट आहे, तर यामध्ये काल डिस्बर्स होणं बऱ्याच अंशी या ठिकाणी पेंडिंग राहिलेलं आहे। तर फक्त 1 कोटी या ठिकाणी वाटप काल डिस्बर्स झालेलं दिसतंय। तर 151 ऐवजी या ठिकाणी 152 आणि समथिंग म्हणजे 1.5 कोटी या ठिकाणी फक्त वाटप झालेलं आहे। अंदाज होता साधारण 150 ते 200 कोटीचा, पण हा वाटप कधी होणार आहे हे प्रत्येकजण विचारतोय। काल बरेच जण रात्री 12 वाजेपर्यंत डिस्बर्समेंटची वाट बघत होते, परंतु फक्त काहीच मुलांना त्या ठिकाणी या 1.5 कोटीपैकी काही मुलांना फक्त फंडिंग आलेलं आहे। काही मुलांनी फक्त मेसेज केले की आपले पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत। तर यानंतर जर बघाल, आता डिस्बर्समेंटसाठी जाण्यापूर्वी जर नवीन क्लेम करणे जे आहे, रिजेक्टेड क्लेम पुन्हा करणे आणि क्लेम रेक्टिफाय करणे हे चालू ठेवले आहे। त्यामुळे ही एक गुड न्यूज आहे। मागच्या वेळी पण दिलेली होती, परत एकदा सांगतोय, ज्यांनी अद्याप क्लेम केलेले नाहीत, ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केले, त्या सगळ्या मुलांना, तुमच्या मित्रांना या ठिकाणी तुम्ही सांगू शकता की रजिस्ट्रेशन आणि क्लेम करणे बंद केले नाही, ते चालू ठेवले आहे। त्यामुळे नवीन वर्षात पुन्हा एकदा फंडिंग प्राप्त झाले की एप्रिल किंवा मेमध्ये उरलेले सगळे वाटप या ठिकाणी एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत सुद्धा जाऊ शकतं। त्याबद्दल सांगता येत नाही, कारण डीबीटीची डेट काल मी म्हटलं होतं की डीबीटीची डेट आहे ती मेपर्यंत वाढवलेली आहे। त्यामुळे ज्यांना आता क्लेम अद्याप करता आले नाही त्यांनाही नवीन क्लेम करता येणार आहेत। बरेच विद्यार्थी विचारते आता मी क्लेम करू शकतो का, तर या ठिकाणी होय म्हणेन, कारण रजिस्ट्रेशन नवीन रजिस्ट्रेशन, त्याचबरोबर क्लेम करणे, क्लेम रिजेक्ट झाले तरी पण पुन्हा तिथे सोल्युशन करणं, हे सुद्धा त्या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे। म्हणजे आरो रिजेक्ट असतील, कंपनी रिजेक्ट असतील किंवा काही ऑप्शन इश्यू असेल, रेक्टिफाय असतील, तर सगळे क्लेम या ठिकाणी चालू ठेवलेले आहेत। साधारण 31 मेपर्यंतचं फंडिंग या ठिकाणी 31 मे, एप्रिल मेमध्ये ज्यावेळी पूर्ण फंडिंग प्राप्त होईल त्यावेळी ते 31 मेपर्यंत हे वाटप होणार आहे, कारण डीबीटी 31 मेपर्यंत गेलेली आहे। आता यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की अर्ज कसा करायचा आहे, अर्ज करण्यासाठी काय काय लागणार आहे। तर ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना सदर हे जे आहे ते लक्षात आलंच असेल, परंतु नवीन विद्यार्थी आहेत, अजूनही विद्यार्थी विचारत आहेत की ही योजना काय आहे, कशा प्रकारे आहे। तर ईमेल आय डी लागतो, तुमचा मोबाईल नंबर लागतो, OTP लागतो, बेसिक गोष्टी आहेत। डोमेसेल लागतो, डोमेसेल नसेल तर जन्म प्रमाणपत्र, LC चालतं। डोमेसेल ऑफ महाराष्ट्र आवश्यक आहे। बरेच विद्यार्थी आउट ऑफ महाराष्ट्रसुद्धा आहेत, आउट ऑफ स्टेट आहेत, त्यांना ही योजना मिळत नाही। त्यानंतर अप्रेंटिसशिप कालावधीचं कॉन्ट्रॅक्ट, जे तुम्ही पूर्ण केलं असेल किंवा चालू असेल ते या ठिकाणी आहे, किंवा जर पूर्ण झालेले असेल अप्रेंटिसशिप तर नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता। त्याचबरोबर अप्रेंटिसशिप चालू असताना बँक स्टेटमेंट, म्हणजे जो तुमचा स्टायपेंड आलेला आहे तो त्या ठिकाणी हायलाइटेड करून, कारण बरेच ट्रान्झॅक्शन असतात त्याच्यात नेमका स्टायपेंड कोणता आहे हा तुम्हालाच माहीत असतो आणि कंपनीला माहीत असतो, हायलाईट करणं थोडंसं गरजेचं आहे। हायलाइटेड स्टायपेंड टाका। त्याचबरोबर आधार नंबर लागतो, लिंक मोबाईल नंबर लागतो। या गोष्टी सगळ्या झाल्यानंतरच तुमचं बँक अकाउंट जो लागतो तो कोणताही चालतो जो आधारला सीडेड आहे असा। त्यामुळे ह्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही क्लेम करू शकता। आता बऱ्याच विद्यार्थ्यांची जी वेटिंग आहे ती डीबीटी कधी होणार, ज्यांचं स्टेटस पेंडिंगवर गेलेलं आहे त्यांना डीबीटी कधी होणार आहे असे बरेच जण विचारत आहेत। तर या वर्षाकरिता 31 मार्च 2025 पर्यंत दुपारी
3 वाजेपर्यंत बिल या ठिकाणी पडलेलं होतं. म्हणजे जेवढं जास्तीत जास्त वाटप आहे साधारण 150 ते 200 कोटीच्या दरम्यान वाटप त्या ठिकाणी त्याचं बिल या ठिकाणी DBTकडे गेलेलं आहे. परंतु रात्री उशिरापर्यंत हे वाटप झालेलं नाही. तर हे वाटप साधारण आता पुढच्याच 2 दिवसामध्ये म्हणजे साधारण आजचा दिवस जनरली सगळ्यांना सुट्टी असते, उद्यासुद्धा थोडीशी सुट्टी जर पकडली तर 3, 4, 5 या तारखांमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटला DBT होणार आहे. मग 1-2 दिवस पुढे सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे साधारण 3, 4, 5 तारखा ह्या तुमच्यासाठी खूप DBTसाठी आहेत. आता हे जे आहे ते कोणासाठी आहेत तर RO अप्रूव्ह होऊन फक्त पेंडिंग स्टेटस गेलेला आहे त्यांनाच ही DBT मिळणार आहे, जी 31 मार्च 2025 पर्यंतची बिलमध्ये गेलेली आहे. कारण आत्तापर्यंत आपण वाटप बघितलं बुधवार आज झालेला आहे. त्यामुळे बुधवारी जे शक्यतो वाटप होतं, कारण सोमवारी बिल टाकल्यानंतर मंगळवार आणि बुधवार असा एक दिवस आड करून जनरली आत्तापर्यंतचे जे DBT आहेत किंवा आत्तापर्यंतचे ट्रान्सफर तुमच्या अकाउंटला आलेले आहेत. तर आता सोमवार त्या ठिकाणी 31 तारीख होती, मंगळवार सुट्टी साधारण सगळ्यांना 1 एप्रिल आहे आणि बुधवार आणि गुरुवार ह्या 2 दिवसामध्ये DBT होणारच आहे. त्याचबरोबर पुढे वाढली तर 5 तारीखपर्यंत DBT हा येणारच आहे. तर ह्या 2-4 दिवसात म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये पूर्ण DBT सगळ्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. फक्त ज्यांचं RO अप्रूव्ह झालं आहे त्यांनाच हे आहे. आता पैसे येण्यासाठी स्टेटस कसा लागतो हे बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे. तर स्टेटस हा पेंडिंगच लागणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे क्लेम राईज्ड आहेत, त्यांना काय करायचं आहे तर कंपनीकडे जायचं आहे, BTRAची मदत घेऊन क्लेम अप्रूव्ह करण्यासाठी मदत मागायची आहे किंवा मार्गदर्शन मागायचं आहे. अप्रूव्ड बाय एस्टॅब्लिशमेंट झालेलं असेल तर त्या ठिकाणी RO अप्रूव्ह करत आहे किंवा नाही याकडे जर लक्ष ठेवायचं आहे. कारण तुमचं RO अप्रूव्ह किंवा रिजेक्टसुद्धा करू शकतं. कंपनीने अप्रूव्ह झालं म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी RO अप्रूव्ह करेल असंच नाही. कारण कंपनीवाल्यांचे या ठिकाणी RO वाले जे बारकाव्याने चेक करतात ते कंपनीवाले तेवढे चेक करत नाहीत. रिजेक्टेड बाय एस्टॅब्लिशमेंट असेल, RO असेल, त्यांनी त्या ठिकाणी परत एकदा क्लेमचा रिमार्क काय आहे तो बघून पुन्हा क्लेम करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर नीड रेक्टिफिकेशन असेल तरीसुद्धा रिमार्क बघून दुरुस्ती काय करायची त्याच क्लेममध्ये ते बघायचं आहे. आणि एकदा अप्रूव्ह बाय RO आलं की तुम्हाला खुश व्हायला हरकत नाही. बँक SMS याची वाट बघत आहे. म्हणजे पेंडिंग स्टेटसला जातो, कारण अप्रूव्ह बाय आलो की त्या ठिकाणी अप्रूव्ह बाय RO आलं की त्या ठिकाणी पेंडिंग स्टेटसला जातो आणि त्या ठिकाणी तुम्हाला बुधवार टू बुधवार जनरली DBT पडलेली आहे आतापर्यंत. फक्त पेमेंट फेल बऱ्याच विद्यार्थ्यांचं झालं आहे, कारण आधार सीडिंग नसल्यामुळे हा पेमेंट फेल झालेला आहे. त्यामुळे तुम्ही आधार सीडिंग करून घ्या. ज्यांनी अद्याप आधार सीडिंग केलं नसेल त्यांनी एकदा चेक करून घ्या. याच्यासाठी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. फेल्ड ज्यांचे होत आहेत त्यांनी एकदा NPCIच्या वेबसाईटला भेट देऊन त्या ठिकाणी एनेबल फॉर DBT हा स्टेटस आहे किंवा नाही बघायचा. म्हणजे मॅपिंग स्टेटस तुम्ही एनेबल फॉर DBT असेल तरच त्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. किंवा तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट आधार सीडिंगसुद्धा करू शकता ऑनलाईन. तर मित्रांनो, या ठिकाणी 31 मार्च जरी गेला असेल तरी घाबरायची गरज नाही आहे. तुम्हाला एप्रिलच्या 5 तारीखपर्यंत सगळे त्या ठिकाणी फंडिंग ज्यांचं स्टेटस पेंडिंगमध्ये आहे त्या सगळ्यांना मिळणार आहेत. आणि रिजेक्ट झाले तरी घाबरायची गरज नाही, तुम्हाला पुन्हा क्लेम करता येणार आहेत. तर सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ.